हॅलो हाय नमस्कार, मी नंदा तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते टेलिगप्पावर। आज आपल्यासोबत तुम्हा सगळ्यांची एक नवीन आणि लाडकी जोडी आहे, म्हणजेच तुमचा इंद्र आणि राणी। काय खास कारण आहे ते त्यांच्याकडूनच आपण ऐकूया। तुम्हा दोघांचं स्वागत आहे टेलिगप्पामध्ये। पहिल्यांदा कसे आहात? हो, आम्ही छान आहोत। थँक्यू व्हेरी मच, आम्ही खूप छान आहोत। बरं, खूप सुंदर दिसताय, एक वेगळा लुक दिसतोय आणि त्यातून तुम्ही दोघं एकत्र दिसताय आणि आता काहीतरी चांगलं होणार आहे। तुमच्याकडूनच ऐकायला आवडेल, काय चाललंय नेमकं? आम्ही आज एकत्र आहोत आणि ह्या लुकमध्ये आहोत कारण आम्ही सन मराठीचा खूपच आवडता कार्यक्रम मेळा मनोरंजनाचा ह्यासाठी ड्रेस्डअप आहोत। आम्ही इथे परफॉर्म केलेला आहे आत्ताच। जर तुम्हाला राणी आणि इंद्राला एकत्र बघायचं असेल, ते सुद्धा परफॉर्म करताना, ते सुद्धा मराठमोळ्या गाण्यांवरती, तर तुम्ही हा कार्यक्रम नक्की बघायला पाहिजे। काय असतं, काही मराठी गाणी अशी आहेत ज्यांची लिरिक्स आणि म्युझिकच असं बनलं आहे, तुम्ही डान्सर आहात नाही आहात मॅटर नाही करत, गाणं वाजलं की आपल्याला नाचावं असं वाटतं आणि अशा गाण्यांवर आम्ही परफॉर्म केला आहे। म्हणजे आता वेगळीच वाईब होती त्या गाण्यांमध्ये। आता ती काय गाणी होती, कसा परफॉर्मन्स झाला आहे वगैरे, हे जर तुम्हाला बघायचं असेल तर मेळा मनोरंजनाचा हा कार्यक्रम तुम्हाला बघावा लागेल। येस, तो कार्यक्रम आम्ही बघूच, कारण ते आम्हाला सगळं दिसणार आहे तुमचा परफॉर्मन्स कसा झाला आहे। पण ऑफस्क्रीन तयारी कशी झाली, रिहर्सल्स कशा झाल्या, एकमेकांसोबत कसं जुळून आलं आता फायनली? कारण कसं आम्हाला इंद्र आणि राणी कधीच एका पिचवर दिसत नाहीत, पण इथे एका बीटवर एकत्र परफॉर्म करताना दिसत आहेत। मग तो अनुभव प्लीज गो हेड। कसं आहे, एकतर पहिली गोष्ट आमचा शो जस्ट ऑन एअर झाला आहे। आम्ही लिटरली कधी कधी 14 तास 18 तास पण शूट करतो आहे। त्यामुळे रिहर्सल्स आम्हाला असं वाटतं आम्ही 2 गाणी केली आहेत आणि त्या 2मधलं एक गाणं तर असं की ज्याची आम्ही रिहर्सलच केली नव्हती, कारण वेळच मिळत नव्हता। कधी ती बिझी असायची, कधी मी बिझी असायचो। बिझी स्केड्यूलमधून वेळ काढून रिहर्सल करणं खूप टफ होतं आम्हाला। ऑल द वे साताऱ्यावरनं मुंबईला ट्रॅव्हल करून पण यायचं होतं। अशा गोष्टींमध्ये आम्हाला वेळच मिळत नव्हता। लिटरली आम्ही काल रात्री 1 वाजता निघालो आहे, सकाळी इथे येऊन परफॉर्म करतो आहे। सांगायचं तात्पर्य एवढंच की खूप डिफिकल्ट होतं परफॉर्मन्स करेपर्यंतचा प्रवास। पण जेव्हा आम्ही स्टेजवर आलो आणि तिथे ती एक वेगळीच एनर्जी, कोरिओग्राफर म्हणा किंवा डिरेक्टर वगैरे ह्या लोकांनी एक वेगळीच एनर्जी क्रिएट करून ठेवलेली। खूप जास्त मजा आली आहे, खूप जास्त एन्जॉय केलं आहे मी। असा आहे माझा एक्सपिरियन्स। थोडं स्ट्रेस वगैरे काही होतं ॲक्च्युली, बट मी जसं की म्हटलं, ही गाणीच अशी बनवली आहेत म्हणजे सगळा स्ट्रेस निघून जातो। म्हणजे लिटरली काय सांगायचं, म्हणजे आम्ही आता आमचा लंच पण झालेला नाही आहे, बट स्टील तुम्हाला आमच्याकडे बघून असं वाटत नसेल की आम्ही लंच केलेलं नाही आहे, ब्रेकफास्ट केलेला नाही आहे। एनर्जीच वेगळी होती आज। राईट। आम्हाला जेव्हा कळालं की आम्ही इकडे येणार आहोत, आम्ही तर आधी खूप एक्साइट झालो की पहिलाच आमचा परफॉर्मन्स आहे, पहिलाच इव्हेंट आहे। पण नेमकं झालं असं की आमचं डे नाईट शूट चालू होतं आणि त्यामुळे माझी तब्येत खूप खराब झाली त्या दरम्यान। आता माझा आवाज पण डाऊनच आहे आत्तासुद्धा, पण ती एक एनर्जी होती आमच्यामध्ये की नाही, जाऊन तिकडे परफॉर्म करायचं आहे। मग आम्ही डे नाईट शूट करत होतो, 14, 15, 18 तास आम्ही शूट केलं वगैरे। हे सगळं करूनसुद्धा इथे आल्यावरती आम्ही नॉन डान्सर्स असूनसुद्धा कोरिओग्राफर्सने आमच्यावरती इतका विश्वास ठेवला। आम्हाला ते म्हणाले काहीही तुम्ही बघू नका, स्टेप्स वगैरे काही नाही, फक्त मजा करायची आपल्याला, आणि तेच आम्ही आज स्टेजवरती केलं आहे आणि ते दिसणार फन, इट इज फन। जुळली गाठ ग मालिकेचे सुद्धा कलाकार होते, धैर्य, सावी होते तुमच्यासोबत, त्यांच्यासोबतचा अनुभव कसा आहे? धैर्य आणि सावी म्हणजे संकेत आणि पायल ट्रेन डान्सर आहे। संकेत पण खूप चांगला नाचतो, आपण त्यांना आधीसुद्धा मेळा मनोरंजनामध्येच पाहिलेलं आहे। पण त्यांनी पण आम्हाला ते म्हटले काही नाही, आमच्याकडे एक्सपिरियन्स आहे, आम्ही तुम्हाला शिकवतो, शांत कूल राहा, मजा करा। ऑडियन्सेसला जेवढे तुम्ही मजा करताना दिसाल तेवढं त्यांना एंटरटेनमेंट मिळणार आहे। ते चीअरअप सुद्धा करत होते, ते दोघं ऑडियन्सेसमध्ये बसून आम्हाला चीअर पण करत होते। छान, आमचं असं छान फ्रेंडली वाईब आता झालेली आहे। संकेत आणि पायलला मी पहिल्यांदाच भेटलो। संकेतशी माझं थोडं ऑनलाईन बोलणं झालेलं होतं याआधी, एक कम्फर्ट झोन होता आमचा। आणि सर्वात जास्त मला तीच गोष्ट आवडली जी तू म्हणालीस की आम्ही जेव्हा स्टेजवर होतो, आम्ही फर्स्ट टाईम इथे परफॉर्म करत होतो, ते एक्सपिरियन्स होते। खाली बसून त्यांनी जे चेअर केलं आम्हाला, ते सुद्धा खूप जास्त त्याची हेल्प झाली आम्हाला परफॉर्म करताना। मजा आली खूप। चला, मस्त। मालिका सुरू होऊन काहीच दिवस झालेत, पण कुठे ना कुठे इंद्र आणि राणी आता प्रेक्षकांना आवडू लागलेत, तर तुम्हाला कसा रिस्पॉन्स आला आहे? मला असं वाटतं जसे कॅरेक्टर्स आम्ही डिलिव्हर करू पाहतोय किंवा आमचा इंटेंट जो आहे कॅरेक्टर डिलिव्हर करण्यासाठी, एक्झॅक्टली तसेच
ते पोहोचत आहेत ऑडियन्सेसपर्यंत याचा आम्हाला खूप आनंद आहे. म्हणजे मी जे कडू कारलं वगैरे, माझा एक मित्र गोट्या म्हणत असतो कडू कारलं, तसेच कॉमेंट्स आम्हाला येत आहेत की इतरा कसा कडू कारला आहे वगैरे, बिचाऱ्या राणीवरती किती अत्याचार करतोय, ह्या सगळ्या गोष्टी मजा येते. ते ऑडियन्सेसचा रिस्पॉन्स ऐकायला खूप छान वाटते. खूप ओव्हरवेल्मिंग आहे ॲक्च्युली की एवढं प्रेम आपल्याला मिळतं आहे. सो आय एम व्हेरी व्हेरी ग्रेटफुल. ॲक्च्युली एवढं प्रेम मी एक्सपेक्ट केलं नव्हतं. मला थोड्या वेगळ्या टाईपचं प्रेम मिळतं आहे लोकांकडनं, बट हीच स्टोरी आहे आणि पुढे जाऊन अजून वेगवेगळ्या गोष्टी घडतील. त्याने कदाचित आमच्या ऑडियन्सचं जे काही ओपिनियन आहे ते डायवर्ट होऊ शकतं. सो ठीक आहे, आनंद आहे सध्यापुरता तरी. बाकी आपण बघूया पुढे काय काय गोष्टी घडतात. मला एक कमेंट आली होती, ती माझ्या लक्षात आहे, ती तुझ्याबद्दल की आम्ही बऱ्याच दिवसांनी टी व्हीवर एवढा हँडसम हिरो बघतोय. व्हॉट्स युअर रिॲक्शन? शब्द नाहीत माझ्याकडे. रिॲक्शन मिळाली असेल. काय होतं काय नाही, थँक्यू यार ज्यांनी कोणी कमेंट केली आणि असंच कमेंट करत राहा. कारण त्याने वेगळंच एक यु नो तुम्ही 15-18 तास जेव्हा शूट करताना कधी ना कधी कुठे ना कुठे एनर्जी डाऊन होऊन जाते. मग आपण रिकामे बसलेलो असतो, आपण यूट्यूब चालत असतो आणि मग त्या यूट्यूब चालत असताना आपण कॉमेंट्स बघतो. सो त्याने वेगळी ॲक्च्युली एनर्जी येते. सो थँक्यू सो मच यार, जे कोणी कमेंट्स आणि सोशल मीडियावर जे रिस्पॉन्स देत आहेत चांगला. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सो मच आमच्याशी बोलल्याबद्दल आणि तुमच्या जोडीला असंच प्रेम मिळो आणि मेळा मनोरंजनाचे पुढचे एपिसोड्स आम्हाला तुमची असं परफॉर्मन्स सुंदर बघायला मिळो. थँक्यू सो मच आणि खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. थँक्यू.